महाराष्ट्र न्यूज। पिंपळनेर धामणधर जंगलात अवैध सागवान लाकडांसह लाखो रुपयांचे मशिनरी जप्त। पिंपळनेर येथील धामणधर गावालगतच्या जंगल परिसरात अवैध सागवान वृक्षतोड व फर्निचर निर्मितीचा प्रकार उघडकीस आला आहे। जंगलातील सागवान झाडांची बेकायदेशीर तोड सुरू असल्याची गुप्त माहिती पिंपळनेर प्रादेशिक वन परिक्षेत्राला मिळाली होती। त्या आधारे वन विभागाच्या पथकाने संबंधित जंगल परिसरात छापा टाकला। पाहणी दरम्यान तोडलेले सागवान लाकूड पालापाचोळ्यात लपवून ठेवलेले आढळून आले। तसेच जंगलालगत असलेल्या एका झोपडीमध्ये मशीनच्या सहाय्याने सागवान लाकडाचं चिराण करून फर्निचर तयार केले जात असल्याचं निदर्शनास आलं। वन विभागाने घटनास्थळावरून चिराण, घडीव व गोल सागवान लाकूड, आरे मशीन तसेच फर्निचर निर्मितीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जप्त केलं आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहून आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला। या प्रकरणी धामणधर येथील वनरक्षकांनी वन गुन्हा दाखल केलाय। काल दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती। त्यामध्ये पिंपळनेर प्रादेशिक वन क्षेत्रातील टांगशिरवाडा परिमंडळातील धामणधर नियत क्षेत्रामध्ये कंपार्टमेंट नंबर 210 मध्ये अवैध वृक्षतोड चालू आहे अशी माहिती मिळाली। त्या आधारे मी व माझा स्टाफ यांसह गस्त करत असताना आम्हाला तिथे चिराण सागवान लपवलेलं आढळून आलं। या आधारे आम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहणी केली असता तिथे एका मशीनच्या सहाय्याने सागवान चिराण करून तसंच त्याच ठिकाणी फर्निचर करत असल्याचं देखील आढळून आलं आम्हाला। तिथलचा गावकऱ्यांचा विरोध पाहता आम्ही आवश्यक मदतीसाठी SRPF टीम, साक्री वन परिक्षेत्र, कोंडाईबारी वन परिक्षेत्र यांचा स्टाफ देखील मदतीला मागवला। या सर्वांच्या सहाय्याने आम्ही तिथे कारवाई केली। या सदर कारवाईमध्ये उपलब्ध आढळून आलेला जो माल आहे आम्हाला मशीन, चिराण केलेलं सागवान माल असा एकंदरीत 1 लाख रुपये किमतीचा माल आहे। आणि पिंपळनेर वन परिक्षेत्रातर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की वृक्ष संपदेचं, वन संपदेचं नुकसान करू नये। जर असे काही प्रकार जर घडत असल्यास ते तात्काळ माहिती वन विभागास माहिती देण्यात यावी। तसेच जर असे प्रकार न घडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या प्रकरणाबाबत पुढील तपास चालू आहे। आरोपी सद्यस्थितीत फरार आहे। अधिक माहिती आपण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.